सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाचं तिसरं वर्ष आहे। वरळीमधल्या NSCI डोममध्ये हा उत्सव साजरा होतोय। महाराष्ट्रातल्या 21 संत सद्गुरूंच्या पादुकांचा दर्शन सोहळा आणि आपण नेहमी म्हणतो की भक्तीनी मन शांत होतं आणि हास्यानी आपलं मन टवटवीत राहतं। अखंड महाराष्ट्राला सतत हसत ठेवणारे दोन हसरे चेहरे माझ्याबरोबर आहेत। सर नमस्कार, आणि कसा होता आजचा अनुभव? अनुभव हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे, कारण तो भक्तीचा आणि शक्तीचा आहे। आणि मला असं वाटतं हे व्यासपीठ सकाळी ज्या पद्धतीने निर्माण केलं आहे, खरं म्हणजे 3 वर्ष यायचं आमचं चाललेलं, 2 वर्ष योग नाही आला। आज मला वाटतं स्वामींनी सगळ्यांनीच बोलवलं, तर मी सकाळचे मुळात प्रथम आभार। आणि दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीने आम्हाला हा सगळं आपण म्हणतो ना, आपण एक भरलेलं ताट असतं, तसं हे भरलेलं ताट आहे अध्यात्माचं। तर ते अध्यात्म आम्ही पिऊन घेतलं आहे, आता तुम्ही जेरवणा घरी जाऊन पण छान वाटलं। आणि आता आमचे नवीन प्रोजेक्ट्स येत असतात, तसं आमचं 17 एप्रिलला एक फिल्म रिलीज होते सालबर्डी नावाची, आणि 5 जूनला दुसरी एक रिलीज होते तुंबाडची मंजुळा। तर मला असं वाटतं हे सगळं एक एक गोष्ट या आध्यात्मिक बैठकीमुळेच एक गोष्टी साध्य होत असतात, कारण शेवटी आपण एखादी गोष्ट नवीन क्रिएट करतो, तर क्रिएटिव्हिटीसाठी आपल्याला कुठे ते आध्यात्मिक बैठक फार गरजेची असते। आणि या सगळ्या गोष्टींमुळेच ते मिळत असते, शक्ती आपल्याला, एक भक्ती मिळत असते आणि एकाग्रता मिळत असते। तर पुन्हा एकदा सकाळचे मनापासून आभार, आणि असंच व्यासपीठ प्रत्येकाला मिळत राहो आणि त्यानिमित्ताने अशी भेट घडत राहो ही इच्छा। कमलाकर दादा आपल्याकडे येतोय, आपलाही अनुभव जाणून घ्यायला आवडेल। खूपच छान वाटतं। खरं तर एवढं पॉझिटिव्ह वाटतंय ना, की आपण असं म्हणतो की सगळे आपले सोहळे किंवा सण जे असतात ते माणसे एकत्र करण्याचं असतात, तर सकाळचं त्याच्यासाठी विशेष कौतुक की तुम्ही या निमित्ताने सगळी छान छान आणि गोड गोड माणसं एकत्र केलीत। कारण काय आहे, आता आजूबाजूला जे घडतंय ना, त्याच्यात ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट सकाळ करते। आणि कसं आहे, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाण्यापेक्षा सगळे देव आपल्याला एकाच छताखाली मिळत आहेत, तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि तिसरं वर्ष आहे, माझ्या मते आणखीन हे सतत असंच सुरू राहील, कारण ही अशी पॉझिटिव्ह एनर्जी सहसा कुठे मिळणं अशक्य आहे आता तरी, आता आजूबाजूला जे काही घडतंय। तर ही जी पॉझिटिव्ह एनर्जी सकाळ देते त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक। आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खरंच मनापासून, कारण मला खरंच माहिती नव्हतं की हा एवढा पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीचा हा सोहळा आहे, तर हा सोहळा घडवून आणला सकाळने, त्याबद्दल खूप खूप आभार। आणि या निमित्ताने सकाळचं विशेष कौतुक, कारण आत्तापर्यंत आमचा सिनेमा येतो 17 एप्रिलला सालबर्डी नावाचा, त्याला ज्या पद्धतीने ते प्रमोट करते त्याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार। खरं तर तुमच्या दोघांचंही फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे, म्हणजे आशिष दादा तुमचं, कमलाकर सर तुमचं सुद्धा। मला असं वाटतं की तुम्ही जर का आवाहन केलं शहरातल्या लोकांना तर अजून लोक येतील, तर मला असं वाटतं तुमच्याकडनं जाऊ द्या एकदा। मला वाटतं काल हा सोहळा सुरू झाला, आज शेवटचा दिवस आहे। सोहळा संपण्याचा आज शेवटचा दिवस असला तरी इथली एनर्जी घेऊन जाण्याचा वर्षभराचा दिवस असतो आपल्याकडे। तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आज दिवसभर रात्री 9 पर्यंत हे खुलं आहे, तर नक्की या आणि ह्या बैठकीचा आनंद घ्या, कारण ही आयुष्यात आध्यात्मिक बैठक फार महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल आणि स्वतःमध्ये प्रगती घडवायची असेल तर ह्या बैठकीचं फार गरजेचं आहे। तर नक्की या, आजच्या डोमला, वरळी डोमला आहे। मला वाटतं ना, खरं तर कुणाला बोलवण्याची गरजच नाही पडली पाहिजे, लोकांनी स्वतःहून यायला पाहिजे, कारण पॉझिटिव्हिटी सहसा कुठे मिळत नाही, ती या निमित्ताने सकाळ तुम्हाला उपलब्ध करून देते। तर मला वाटतं कालपासून सुरू झाला आहे हा सोहळा आणि आज रात्री 9 पर्यंत आहे, तर या, कारण हे असं म्हणजे हे वेगळाच अनुभव आहे, तो आता आम्ही अनुभवला आहे, तो शब्दातही सांगता येत नाही। तर तो अनुभवण्यासाठी कृपया तुम्ही या सोहळ्याला नक्की या, आणि या सोहळ्याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तर सगळ्यांनी वरळीतल्या NSCI डोममध्ये जरूर या, रात्री 9 वाजेपर्यंत सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सवामध्ये नक्की या। धन्यवाद। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।